आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक हाणी राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि हेर फुडाऱ्यांच्या जोडपालवान गोयाच्या दरेक कुटुंबाखातीर 10 लाख रुपयांची कॅशलेस भलायकी विमा योजना लागू करची अशी कडक मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्याकडेन केल्या. आप फुडाऱ्यांनी सांगले की गोयाकारांका अद्यावत आणि मोफत वैजकी उपचार मेळपाक ही योजना भौ गरजेची आसा. दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीचेर गोया सरकारान लेगीत लोकांच्या भलायकी खातीर हे पाऊल रोकडे उखलचे अशी विनवणी पक्षान केल्या. मागणी केली आणि ही मागणी करतना ताणे सगळो डेटा दिल्लो आणि कारणां दिल्लो की ही मागणी आमी कित्याक करता. कितें पॉलिटिकल रिजन्सा खातीर न्ही, इलेक्शनाच्या कनेक्टेड न्ही, पूण आयच्या दिसा गोंयच्या लोकांक सारकी स्वास्थ्य सेवा मेळना त्या खातीर तांकां ही सुविधा मेळची म्हणून ही मागणी केली. तांणी सगळो तुमकां डेटा दिल्लो, जशे गव्हर्नमेंट हॉस्पिटलाची इतली वायट दशा आसा. सबन गोंयान एकूच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसा जे जीएमसी आसा. बाकीची खंयचीच हॉस्पिटलान जी एमर्जन्सी वेळार सेवा लागता, जे इक्विपमेंट लागता, जे फॅसिलिटीज लागता ते खंयच अवेलेबल ना. लास्टाक सगळे पेडणे जावं, काणकोण जावं, सांगें सगळ्यांक जीएमसी येवचें पडटा. तशेंच जे स्वताचे तांचे सीएजी आसा तांचे रिपोर्ट जो गोंयच्या पब्लीक हेल्थ केअर सिस्टमाचेर केल्लो, म्हाका दिसता 1.5-2 वर्सां पयलीं गोंय विधानसभेन हो रिपोर्ट टेबल सुद्दां जाल्लो. तातूंत डिटेलान दिल्ले आसा की गोंयचे हेल्थ केअर सिस्टमान कितले दोतोर कमी आसा, कितले इक्विपमेंट कमी आसा, खंय सारकी वखदां मेळना, हे सगळे डिटेल्स 1.5 वर्स जाले ह्या सरकारा कडेन आसा. तांच्याच केंद्र सरकाराच्या सीएजीन तांकां सांगिल्लें, पूण कांयच जावना फाटल्या 1.5 वर्सां. फक्त आमी पळयता की हेल्थ केअर सिस्टम वायट जायत रावता. फक्त प्रचार चल्ला ह्या सरकाराचो आणि आरोग्य मंत्रीचो, सोशल मिडियाचेर प्रचार चल्ला की आमी हे करता ते करता, पूण गोंयकार रस्त्यार एम्ब्युलन्स पावना म्हणून मरता. कसले कसली वायट घटना घडटा, कोणाचो पांयूच चुकून एम्प्युटेट जाता. असल्यो खुबश्यो घटना घडल्यो बिकॉज ऑफ वीच गोवन्स आर सफरिंग ऑन द इश्यू ऑफ हेल्थ केअर. सरकार म्हणटा की आमी DDSSY स्कीम दिल्या म्हणून, पूण ही स्कीम सुद्धा एक व्हडली फेलियर जाल्ली आसा हे तुमकां खबर आसा. हो सुद्धा डेटा अरविंदजीन शेनवारा तुमच्या समोर मांडिल्लो. तांणी सांगिल्ले की जे ओरिजिनली एक 4 वर्सां पयलीं 2.9 lakhs DDSSY कार्ड्स आशिल्ले ते आतां फाटल्या वर्सा पर्यंत 1.8 lakhsचेर पाविल्ले आसा. म्हणजे आनी हे फॅमिलीज, हे पर्सन्स न्ही, पेशंट्स न्ही. So almost 1.1 lakhs families have stopped taking DDSSY cards. असे कंक्लुजन जाता. DDSSY कार्ड घेवपाक कितें जाय पडटा? 300 रुपया दिवचे पडटा फक्त. People feel that this scheme is not even worth 300 rupees. 300 रुपया सुद्धा ह्या स्कीमीचेर वेस्ट करिनाय. That is the conclusion you can take from this data. त्या भायर तुम्ही पळयला की प्रोसिजर्स सुद्धा हातून कांयच सारखे अवेलेबल ना. 447 म्हळ्यार दिसता की खूबशे प्रोसिजर्स आसा म्हणून, पूण हातून एक्चुअली तुम्ही लिस्ट पळयल्यार जे खूबशे गरजेचे लोकांक जाय पडटा तसले खंयचेच प्रोसिजर्स अवेलेबल ना. 447 प्रोसिजर्स आर ओनली कवर्ड. आणि हाजो ह्या स्किमीचो फेलियर तुमकां हाजे वयल्यानूच कळटा की जो खर्च भारतीय जनता पार्टीचो सरकार ह्या स्कीमी खातीर करता वर्साक, that is hardly about 1 to 1.2 crores per year, 100 to 110 crores per year. म्हणजे 30,000 कोटीच्या बजेटांचो हेल्थ केअर स्कीमीचेर फक्त 100 कोटी हो सरकार म्हणटा. दॅट इटसेल्फ टेल्स यू दॅट नोबडी इज गेटिंग द बेनिफिट. बेनिफिटूच मेळना, कोण ह्या स्कीमीचो लाभूच घेवंक शकना म्हणून या सरकाराक काय खर्चूच येना. फक्त 100 कोटी वर्सा खातीर. दिस इज द गव्हर्नमेंट्स ओन डेटा. आणि वेगळी कारणां आसा ते तुम्ही स्वतः खंय तरी म्हाका दिसता एक्सपिरियन्स केल्ले आसतले. खूब कडेन हे स्कीम्स प्रायव्हेट हॉस्पिटल्स रेडिली एक्सेप्ट सुद्धा करिना, कित्याक तांकां सरकारा कडल्यान पैसे मेळपाक खूब वेळ वता.
त्या भायर जेन्ना ते प्रोसिजर करपाक हॉस्पिटलान वता तेन्ना हॉस्पिटल एक बजेट दिता, पूण एज पर स्कीम तातूंचो 50% सुद्धा कवर्ड नासता. हे स्वतः आमच्या